नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। सांगली जिल्हा पोलीस प्रमुख श्री घुगे साहेब यांनी सर्व निवडणुकीस उभे असणाऱ्या इच्छुकांना आचारसंहितेचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन केले आहे। सांगलीत कायदा आणि सुव्यवस्थेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचा इशारा पोलीस प्रमुखांनी दिला आहे। सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, जनतेला सांगली जिल्हा पोलीस दलाकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना नववर्ष पूर्वसंध्येला मी शुभेच्छा देतो। आपल्याला हे नवीन वर्ष अतिशय आनंदाचं, भरभराटीचं, समाधानाचं, समृद्धीचं राहो। सोबतच आज 31 डिसेंबर आपण सर्वजण नवीन वर्षाचं स्वागत करणार असणारच आहात, परंतु हे करत असताना कुठेही इतरांना त्रास होणार नाही, कायद्याचं उल्लंघन होणार नाही, आपल्याकडून कायदा हातात घेतला जाणार नाही, या गोष्टी पाळणं गरजेचं आहे। पोलीस विभाग आज ठिकठिकाणी नाकाबंदी लावून बंदोबस्त आम्ही ठेवलेला आहे। कुठेही गैरप्रकार आम्ही घडू देणार नाहीयेत। सोबतच आपलं प्रत्येकाचं सहकार्य त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे। जय हिंद।